सध्या क्लासमध्ये ना 10वीचे प्रिलिम्स ठेवलेले आहेत, त्यामुळे ना 2 तास तर माझे असे बसूनच जातात. पण ते 2 तास एवढे भारी वाटतात ना, म्हणजे असं वाटतं कधी संपतील. कारण आपण बिझी असू ना त्यावेळेला आपल्याला वेळ कसा जातो ते कळत नाही, पण बसून राहिल्यानंतर ना वेळ पुढे जातच नाही. माझंही असंच काही होतं. तर घरी आली ना तर नम्रताच्या पप्पांनी गाजर आणून किसून ठेवलेले होते. तर म्हटलं आता सगळं आयतं केलेलंच आहे म्हटल्यानंतर झटपट फोडणीच देऊया. त्यासाठी मग आता एका टोपामध्ये इथे मी तूप घातलं, त्याच्यामध्ये आता किसलेला पूर्ण गाजर घातला. काही वेळेला ना मी कुकरमध्ये सुद्धा करते, काही वेळेला गाजर न किसता मी डायरेक्टसुद्धा बनवते तुकडे करून, ते पण छानच वाटतं. पण किती झालं ना की म्हणतो ना आपण प्रत्येक ना गाजरच्या हलव्याची चव वेगवेगळी होते. मग तर आज ना आपल्या टिपिकल पद्धतीने, म्हणजे माझी आई ना आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत अशा प्रकारेच बनवायची, तर तीच पद्धत आज मी फॉलो केलेली आहे. आता थोडा गाजर एकदम मस्त तुपामध्ये असं मिक्स झाला ना की त्याच्यामध्ये दूध टाकायचं, त्याला पुन्हा चांगलं शिजू द्यायचं. छान एकदम गाजर थोडा सॉफ्ट झाला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं साखर आणि सगळ्यात शेवटी ड्रायफ्रूट्स, इलायची पावडर वगैरे टाकायची. तर पुढचं काही मला शूट करायला मिळालंच नाही, त्यामुळे सॉरी, पण हलवा मात्र मस्त झालेला.